हॅलो. माझी मी जर्नी स्टार्ट केली की आमचं घर कसं झालं यासाठी भरपूर लोक मला छान सपोर्ट करत आहेत. त्यासाठी खरंच मनापासून तुमचं थँक्यू. आणि खूप जणांना खूप असे थोडेसे प्रश्न पडतात की ताई तू हे क्लिअर करत नाहीस की तुला तू व्यवस्थित मांडता येत नाही आहे, हे सगळ्या गोष्टी आहे. तर मी तुम्हाला खरं सांगू, मी व्हिडिओ जेव्हा पण एडिट करते, व्हिडिओ शूट करते, एडिट मी ट्रेनमध्ये करत असते आणि ऑफिसला जेव्हा 10 वाजता पंचिंग करते तेव्हा बाथरूममध्ये जाऊन व्हॉइस ओव्हर करते, त्यानंतर अपलोड करते. त्याच्यामुळे मी एकदाच काही ते व्हॉइस ओव्हर करते आणि व्हॉइस ओव्हर करताना मला भान ठेवून करावं लागतं, कारण हा प्रवास माझा आहे आणि जे काही माझ्या आयुष्यात घडलं असेल किंवा जे काही म्हणजे मागची वर्षात घडलं असेल ना, ते पूर्णपणे निगेटिव्ह घडलं, पण तरी पण मी तुमच्यासोबत ते पॉझिटिव्ह वेने शेअर करण्याचा प्रयत्न करते. कारण माझे व्हिडिओ सगळी पूर्ण फॅमिली बघते, पूर्ण फ्रेंड सर्कल सगळी जण बघतात आणि ते कुठेतरी चुकीच्या पद्धतीने जाऊ नये ह्यासाठी मी ना विचार करून बोलते. कदाचित ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी मागच्या आठवते ना, तेव्हा मला थोडासा त्रास होतोय, बट मी कुठे काय बोलावं, थोडंसं चुकत वगैरे असेल, पुढे स्टार्टिंगला बोलायचं ते एंडला बोलत असेल, एंडचं पुढे बोलत असेल, थोडं मला तुम्ही समजून घ्या. कारण ह्या सगळ्या घाईघाईत गोष्टी मी बोलते आहे आणि आमचं घर कसं झालं हा मधूनही मी प्रवास स्टार्ट केला असता, पण खूप लोकांना पुन्हा तेव्हा प्रश्न पडले असते की अरे तुझं सगळं तर मॅनेज होत होतं, होते करतेस वगैरे, तर मग तू एवढं अजूनपर्यंत का बोलतेस की फायनान्शियली गोष्टी अशा तशा तशा. म्हणून मी स्टार्टिंगपासून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, तरी पण मी अजून काही गोष्टी क्लिअर नाही केल्या, कारण कुठेतरी मला लिमिट आहे आणि ते मी नाही बोलू शकत सगळ्या गोष्टी. इवन ही जर्नीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करताना मी खूप वेळा विचार केला. इवन मी 6वा एपिसोड मी शूट करते तेव्हा सुद्धा विचार केला होता की हे स्टॉप करूया का, कारण बऱ्याच अशा अडचणी आल्या आणि ते कुठेतरी बोलतात ना फॅमिलीवरती इफेक्ट होऊ नये किंवा एक वेगळं कुठलं तरी पिक्चर तयार होऊ नये, यासाठी मी पुरेपूर काळजी घेते. एवढं धाडस करून मी तुमच्यापर्यंत माझी जर्नी हा प्रवास शेअर करते आहे. फक्त याचं कारण एकच आहे. खूप लोकांना वाटतात की आम्ही हे करू शकत नाही, आम्ही ते करू शकत नाही, म्हणजे सगळं लाईफ नंबर्स ऑफ रिझन्सनी भरलेली असतात. त्यामुळे ना आत्मविश्वास वाढवावा, कॉन्फिडन्स वाढवावा ह्यासाठीच मी हे शेअर करते. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वर्स्ट पार्ट हे गेलेले असतात. इवन माझ्यापेक्षा पण खूप लोक अशी आहेत की खूप वर्स्ट सिच्युएशनमधून जातात. मी काय करते ते खूप मोठा तीर मारत नाही आहे किंवा तीर मारला नाही आहे, बट मला असं वाटतं की खूप लोक जी माझ्याशी कनेक्टेड आहेत त्यांना थोडंसं काही शेअर करावं आणि म्हणून मी हे शेअर करते आहे. बाकी कुठला हेतू नाही आहे. आणि इवन बोलताना सुद्धा मी 100 वेळा विचार करून बोलते की मला नेमकं काय बोलायचं आहे. व्हॉइस ओव्हर करताना सुद्धा कुठला तरी चुकीचा शब्द जाऊ नये, कारण पूर्ण जर्नी माझी एवढी नेगेटिव्ह ह्याच्यातून गेले की ते मला फक्त पॉझिटिव्ह तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे. तर कुठेतरी इकडे तिकडे होत असेल तर प्लीज मला सांभाळून घ्या आणि असं सपोर्ट करत राहा. आणि माझे 5000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, ते तुमच्यासाठीच. खरंच मनापासून थँक्यू.